हॅलो ट्रेडर्स, वेलकम टू आवर चॅनल। तर आज म्हटल्याप्रमाणे तुम्ही येस बँकमध्ये मोमेंट बघू शकता। तर गेली 5-6 महिने मी सांगत होते की या स्टॉकची किंमत येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला वाढत असताना दिसणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की आज 28.70 पैसे अशा प्रकारे प्राइस वाढत असताना दिसत आहे। आज 4 रुपयांनी प्राइस आपल्याला इथे वाढत असताना दिसलेली आहे। तर आपण ग्राफमध्ये ॲनालिसिस करून बघूया की मी म्हटलेला अंदाज खरा कसा ठरलेला आहे। तर मी म्हटल्याप्रमाणे आपण 14 रुपयापासून प्राइस वाढेल याचा अंदाज लावला होता 2023 मध्ये, म्हणजे 2023च्या अगोदरच तुम्ही इथे डेट बघू शकता आणि मागील काही व्हिडिओसुद्धा बघू शकता तुम्ही। त्यामध्ये मी तुम्हाला येस बँक आणि काही 2-3 स्टॉक्स आहेत त्यामध्ये किमती कशा वाढणार आहेत याचं सगळं ॲनालिसिस करून सांगितलेलं होतं। तर इथे तुम्ही बघू शकता की मी अंडरलाईन करून ठेवलं होतं की मार्चपर्यंत या स्टॉकची किंमत 30 रुपीजपर्यंत आपल्याला जात असताना दिसणार आहे। तर फेबमध्येच इथे एक बिग मूवमेंट आपल्याला बघायला मिळालेला आहे, म्हणजे आज 7 फेब आहे आणि तुम्ही इथे बघू शकता इथे एक आपल्याला बिग मूवमेंट भेटला आहे आणि ही तर सुरुवातच आहे। जसं की मी तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगत आहे, 14 रुपये प्राइस होती तेव्हापासून मी म्हणत आहे की स्टॉकची किंमत आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये नक्कीच वाढत असताना दिसणार आहे इथे। आणि प्लस BGGL स्टॉकमध्ये सुद्धा, म्हणजे आत्तापर्यंत या म्हणजे गेल्या वर्षापासून ते आतापर्यंत, म्हणजे 2022, 23, 24 आतापर्यंत जे काही मी अंदाज लावलेले आहेत ते 100% खरे ठरलेले आहेत। तर जेव्हा तुम्ही माझ्या चॅनलवरती विजिट करता, एक कम्युनिटी एक ऑप्शन आहे, त्यामध्ये मी जे काही स्टॉक ॲनालिसिस केलेले आहे, ज्याचा अंदाज लावलेला आहे, तिथे लिस्ट दिलेली आहे किंवा तारखेनुसार तिथे ॲनालिसिस करून पोस्ट केलेली आहे। तर ते तुम्ही चेक करू शकता विथ प्रूफ। तर ही तर सुरुवात आहे या स्टॉकची किंमत वाढत असण्याचा। इथून या स्टॉकची किंमत 30+, त्यानंतर 45, त्यानंतर 65 अशा प्रकारे स्टॉकची किंमत वाढत असताना दिसणार आहे। आणि जेव्हा या स्टॉकची किंमत 90पर्यंत जाईल तेव्हा तुम्हाला माहितीच आहे की स्टॉकची किंमत वाढत असताना आपल्याला दिसणारच आहे। तर इथून या स्टॉकची किंमत आणखी वाढत असताना दिसणार आहे। तर मी नेहमी सांगते की आपण जेव्हा बॉटमला बाय करतो तेव्हा आपल्याला रिस्क खूप कमी असतो। आपण जर 14 रुपयाला बाईंग केली असती तर आपल्याला प्रॉफिट हा दिसतोच आणि रिस्कसुद्धा कमी असतो। तर ही असते बॉटम लेवल जिथे आपण बाय करणं गरजेचं आहे। आणि 20 रुपीजपासून जेव्हा स्टॉकची किंमत वाढणार आहे हे मी सांगत होते, जर तुम्ही तिथे बाय केला असेल तर नक्कीच तुमच्यासाठी हा स्टॉक प्रॉफिटेबल होणार आहे। तर जसे की मी म्हटल्याप्रमाणे येस बँक, परत आता BGGL आणि कल्याण ज्वेलर्स इत्यादी खूप सारे स्टॉक्स आहेत जे मी आता नाही सांगू शकत। तर तुम्ही जाऊन व्हिडिओजमध्ये चेक करा आणि कोणत्या स्टॉकबद्दल माहिती हवी असेल तर नक्कीच विचारा। थँक्यू, हॅव अ प्रॉफिटेबल डे।